मित्रांनो, सध्या जगभरात एकच चर्चा आहे. इराणचा सुलतान आयातुल्ला अली खेमेनी अखेर संपला. एका बाजूला काही देशांत शोक पाळला जातोय तर दुसरीकडे खुद्द इराणची जनता रस्त्यावर उतरून फटाके फोडते. तुम्ही म्हणाल, अरे हे कसं शक्य आहे? पण थांबा, ज्या देशाला आर्यांची भूमी म्हटलं जातं तिथे आज रक्ताचे पाठ का वाहत आहेत? चला सत्य काय आहे ते सविस्तर बघूया. मित्रांनो, इतिहास सांगतो की इराण या शब्दाचा अर्थच आहे आर्यांची भूमी. आणि आपली आणि त्यांची जी मूळ संस्कृती आहे ती खूप जुनी आहे. पण 1989 पासून या खेमेनीने इराणला आपल्या मुठीत धरलं होतं. तिथल्या लोकांच्या मध्ये खेमेनीने धर्माच्या नावाखाली असा शरिया कानून लादला की इराणच्या महिलांना स्वतःच्या घरातच कैद केल्यासारखं वाटू लागलं. एका आधुनिक देशाला या सत्तेने 40 वर्ष मागं नेलं, अशा तिथल्या तरुणांचा उघड आरोप आहे. मित्रांनो, तिथल्या जनतेचा सगळ्यात मोठा राग होता तो म्हणजे मोरॅलिटी पोलीस. या पोलिसांचं काम गुन्हेगार पकडणं नव्हतं, तर फक्त पोरींनी हिजाब नीट बांधलाय की नाही हे बघणं होतं. महासा अमिनी या 22 वर्षीय निष्पाप मुलीचा याच पोलिसांच्या ताब्यात असताना जीव गेला. तिला तडफडून मारण्यात आला असा आरोप आहे. एका घटनेने अख्खा इराण पेटला. खेमेनी सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी शेकडो निष्पाप तरुणांचा भर चौकात करीनला लटकून मित्रांनो फाशी दिली. हे सगळं जग उघड्या डोळ्यांनी बघत होतं. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, इराणची जनता नाचते, मग इतर देशातील काही लोक का रडतायत? साधं गणित आहे. जो लोक इराणच्या बाहेर राहतात त्यांना तिथली दडपशाही आणि अन्याय सहन करावा लागला नाही. मित्रांनो, त्यांना फक्त धार्मिक नेता दिसतो. पण ज्या इराणी जनतेने आपल्या पोटच्या पोरांना फासावर जाताना पाहिले, ज्या आया बहिणींनी रस्त्यावर लाटा खाल्ल्यात, त्यांच्यासाठी हा निसर्गाचा न्याय आहे. मित्रांनो, बाहेरच्या लोकांसाठी हे धार्मिक राजकारण असू शकतं, पण तिथल्या लोकांसाठी ही जगण्याची लढाई आहे. म्हणूनच इराणमध्ये आज दिवाळी साजरी होत आहे. मित्रांनो, आधी त्याचा उजवा हात राष्ट्रपती राईसी मेला आणि आता हा मुख्य सूत्रधार खेमेनी सुद्धा काळाच्या पडद्याआड गेला. ज्या हातांनी 35 वर्ष मृत्यूचे आदेश दिले, त्याच हातांनी मातीत मिळण्याची वेळ आली आहे मित्रांनो. आणि तिथली जनता म्हणते इराणमध्ये आता बदलाचे वारे वाहत आहेत आणि हुकुमशाही संपली आहे, अशा भावना तिथे व्यक्त केल्या जात आहेत. मित्रांनो, ही माहिती तिथल्या ताज्या घडामोडींवर आणि जनतेच्या प्रक्रियेवर आधारित आहे. तुमच्या प्रतिक्रियेवर आधारित आहे. धर्माच्या नावाखाली होणारी ही दडपशाही तुम्हाला योग्य वाटते का? तुमचं जे काही स्पष्ट मत असेल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि वास्तव सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो मित्रांनो, फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.